कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनस्थळावरून राज्यातील थकीत कर्जबाजारी आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची गुड न्यूज याचा वर्षाव इथे केला आहे. नेमकं काय वर्षाव केला आहे आणि त्याचबरोबर जे आहे की मुख्यमंत्र्यांविषयीची सद्भावना देखील त्यांनी आंदोलनस्थळावरून तिथे पूर्णतः सांगितली आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पोवळे स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या राज्यातील कर्जमाफीचं वातावरण परत एकदा इथं पेटलं आहे. जी कर्जमाफी यांनी जाहीर केली ही राज्यातील कोणत्याच शेतकऱ्यांना इथे मंजूर नाही. मग ते कर्जबाजारी शेतकरी असो, थकीत शेतकरी असो किंवा रेग्युलर जे प्रोत्साहन अनुदानासाठी वाट बघू लागले किंवा रेग्युलर शेतकरी ते शेतकरी असो, एकंदरीत सर्व शेतकऱ्यांमध्येच या कर्जमाफीविषयीचा खूप मोठा द्वेष बघायला मिळतो. आणि याच्यातच आता याच पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये परत एकदा कर्जमाफीचं वातावरण ते पेटताना दिसून लागले. ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहितदादा पवार आमदार यांनी परत एकदा जे आहे की पंढरपूर येथे, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आंदोलनाला सुरुवात केली. अर्थात अन्नत्याग उपोषण त्यांना केलं आहे. आज त्यांचा अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस इथे पूर्ण आज झाला आहे. दिनांक 12 जून 2026 पासून यांनी त्या उपोषणाला इथे सुरुवात केली आणि याच्यातच आता राज्य शासनाने आपली सद्भावना इथे व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शिष्ट बैठक म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आता पोहोचले. आज दिनांक जे की 13 जून 2026 रोजी आणि त्यांनी रोहित पवार यांच्या तब्येतीची हालचाल पुसली. काय आहे काय नाही संपूर्ण काही त्यांनी जाणून घेतलंय आणि त्याच्यातूनच त्यांनी जे आहे की रोहित पवारांच्या मागण्यांच्या माध्यमातून एक खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना इथे दिले. आता याच्यात राज्यातील मुख्यमंत्री जे आहे आपले ते म्हणजे देवाभाऊ यांना असं झालंय की मागे जात आड आणि पुढे जात वीर. आपल्या पूर्वजांनी एक म्हण चांगलेच म्हटलेली आहे, ते म्हणजे करून फासावं परंतु बोलून कधीही फसू नये. कारण की यांनी सत्तेत येणे अगोदर जे जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये इथपर्यंत की कर्जमाफी निर्णय घोषित होण्या अगोदर जे की जानेवारी फेब्रुवारीमध्ये एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आव्हान केलं होतं. आपण जी कर्जमाफी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये काहीच अटी आपण ठेवणार नाही, फक्त किंचित आणि काही मोजक्या अटी ठेवणार आहे. त्याचा कर्जमाफीशी जास्तीचा काही संबंध इथे येणार नाही. परंतु जी कर्जमाफी यांनी जाहीर केली त्याच्यामध्ये अशा काही अटी घातल्या आहे की त्या अटीचा परत मी तर दोहरावणार नाही, तुम्हाला सांगणार नाही, कारण ऑलरेडी ते सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. आता तुम्ही म्हणसाल की कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी काय गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी दिले ते थोडक्यात सांगू शकतो, परंतु त्याच्या अगोदर माझं एक ओपिनियन नक्कीच सांगू शकतो. आणि लोक कमेंट बॉक्समध्ये कायमस्वरूपी सांगत असतात की लबाडाचा अवतांशी ऐकल्याशिवाय काही खरं नाही, तर तसंच याला आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे जास्त काही सिरियस घ्यायची गोष्ट नाही. परंतु दत्तात्रय मामा भरणे ज्यावेळेस आंदोलन उपोषणस्थळी तिथे जाऊन पोहोचले, रोहित पवार यांच्या जे तब्येतीची हालचाल खायची सर्व काही त्यांनी त्याची पूस केली आणि तिथून जे आहे की त्यांनी सांगितलं की तुमच्या जेवढ्या पण काही मागण्या आहे त्या मागण्यांशी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाजी भाऊ हे सकारात्मक आहे आणि लवकरच या मागण्यांच्या आधारे ते आता तोडगा इथे करणार आहे. आता जर कधी मागण्या पूर्ण केल्या तर याच्यामध्ये काय काय मागण्या होत्या थोडक्यात एकदा एका मिनिटात सांगू शकतो. तर याच्यामध्ये जे काही त्यांनी निकष लावलेले आहे कर्जमाफीमध्ये, ते 2019 सालची जी कर्जमाफी आहे महात्मा ज्योतिराव फुले, तर त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांना. यांनी फक्त 50,000 रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ देण्याचं इथे ठरलं होतं. अर्थात जर कधी तुमच्यावर 2-3 लाख रुपयाचं कर्ज असेल तर ते तुम्हाला फेडावं लागणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी OTS ऑल टाईम सेटलमेंट हा ऑप्शनही त्यांना होता. अर्थात जे आहे की तुम्हाला 50,000 रुपयाचं कर्ज ते माफ होईल, परंतु तुम्हाला अवधी देण्यात येईल 31 मार्च 2027 पर्यंत, की तिथपर्यंत तुम्ही तुमचं वरील कर्ज हे भरू शकता. आणि जे रेग्युलरवाले शेतकरी त्यांना 2 वर्षाच्या अटी तिथे आणल्या होत्या, जे की प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये घेण्यासाठी, जे की अगोदर तुम्ही जे की 2022-23 पासून ते 23-24 किंवा 20-21 ते 23-24 या कालखंडामध्ये, या मागील 4 आर्थिक वित्तीय वर्षामध्ये, या 3 ते 4 आर्थिक वित्तीय वर्षामध्ये तुम्ही केवळ कोणत्याही 2 सालामध्ये कर्ज नियमित परतफेड केलेलं गरजेचं आहे. या अशी की त्यांनी अट घातली होती. तर त्यांचं म्हणणं पडलं की जे आतापर्यंत नियमित आहे, मागील 1-1.5 वर्षात आतापर्यंत नियमित आहेत, त्यांना देखील तुम्ही या अनुदानाचा लाभ द्या, अशा काही त्यांच्या अटी होत्या. आणि खास करून जी अट होती ती म्हणजे 2019 अंतर्गत कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज 2017 सालची कर्जमाफी. तर या ज्या कर्जमाफीच्या ज्या काही अटी त्या पात्रतेत होते आणि त्यांना आता इथे लाभ मिळणार होता, परंतु 50,000 रुपये. म्हणजे याच्यातून हे होत होतं की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेणार आहे त्यांच्याकडून याच्यातून कर्ज वसुली होणार आहे. अर्थात सांगायचं झालं तर तुमच्याकडे जर कधी तुम्ही 50,000 रुपये माफ होत असेल तर मग तुम्ही इतरच कर्ज ऑलरेडी 2.5 लाख रुपये भरू लागले, जर कधी तुमच्यावरती सपोज 3 लाख रुपयाचं कर्ज आहे तर मग तुम्ही 50,000चाच कशाला लाभ घ्याल, तिथलंच तुम्ही भिकारी थोडे, असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न पडले होते. तर नक्कीच याच्यावरती दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी सांगितलं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक येते आहे
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता देवाभाऊनी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये अशी काहीच भावना पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी व्यक्त केली, कारण की आज 13 जून 2026 रोजी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी असं काहीच सांगितलं नाही. त्यांनी ऑलरेडी असं सांगितलं की आपण जी कर्जमाफी केली ती सर्व काही धोरणं बघूनच तिथे केली, ती जाहीरनाम्यामध्ये सर्व काही सांगितलं त्याच्यानुसारच केली. परंतु एकीकडे आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणू लागले की आपले देवाभाऊ सकारात्मक आहे. आता ते येत्या काळातच कळेल किती सकारात्मक आहे, की तिने अजून रोहित पवार यांनी त्यांचं आंदोलनाचं उपोषणाचं कोणतंही ते त्याग इथे केलेलं नाही. अजून कधीपर्यंत त्यांनी सांगितलं की मी खूप जास्तीचा हट्टी आहे आणि जोपर्यंत माझा हट इथे पूर्ण होत नाही तोपर्यंत माझं उपोषण इथे मागे घेत नाही. हालाकी याच्यावरती लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात टिप्पण्या कमेंट्स येऊ लागल्या. कोणी म्हणतंय हे स्टंटबाजी आहे, कोणी म्हणतंय खरोखर शेतकऱ्यांसाठी. आता विविध पातळीवरती लोक इथे कमेंट करत असतात. तुमची काय राय, तुमची राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता आणि पुढील असलेच अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच तुम्ही ते सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून येत्या काळातील देखील महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप खूप धन्यवाद.